हॅलो स्टुडंट्स, आज आपण बोर्ड परीक्षेचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी डिस्कस करतोय। टॉपिकचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्स। तर हा जो टॉपिक आहे हा बोर्डसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। याचे बोर्डसाठी जे मार्क्स आहेत ते विथ ऑप्शन हा 6 मार्कांसाठी टॉपिक आहे। याचा हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, वेटेज भरपूर आहे। तर साधारणतः तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स बघितला तर याच्यामध्ये आपल्याला 2 मार्काचे, 3 मार्काचे आणि 4 मार्काचे देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत। काही स्पेसिफिक प्रश्न आहेत ते दरवेळी रिपीट होत असतात। प्रत्येक 7-8 प्रश्न असे आहेत की त्यातला कोणता ना कोणता तरी आपल्याला या टॉपिक मधनं आलेला दिसून येतो। थोडंसं नियोजनबद्ध आणि पेपर्स किंवा कन्सेप्ट वाईज अभ्यास केला तर हा टॉपिक तसं अतिशय सोपा आहे। या टॉपिक मध्ये तसंच हा टॉपिक सीईटीच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा आहे। बारीक सारीक लहान लहान कन्सेप्ट्स आहेत, ते कन्सेप्ट जर आपण व्यवस्थित क्लिअर करून घेतले आणि फॉर्म्युलेज व्यवस्थित आपल्याला अप्लाय करता आले तर त्याचे मार्क्स आपल्याला सहज मिळवता येतात। आता याच्यामध्ये जो फर्स्ट पॉइंट आहे तो आहे प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह। पण त्यासाठी आपल्याला नेमकं प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय माहित पाहिजे ते सुरुवातीला आपण बघूया। प्रोग्रेसिव्ह वेव्ह 11th च्या टॉपिक मध्ये आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह ची डेफिनेशन बघितलेली आहे। आता आपल्याला थोडंसं रेफरन्स आहे किंवा आपल्याला प्रोग्रेसिव्ह वेव्ह हे समजून घ्यावं लागेल, मग त्यानंतर आपण त्याच्या प्रॉपर्टीज सहज समजता येतील। तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय बघा, द वेव्ह व्हिच इज कंटिन्युअसली ट्रॅव्हल इन अ गिवन डायरेक्शन। सपोज हा वेव्ह आहे and this wave is continuously traveling along a given direction. Suppose हा काय तुम्ही पॉझिटिव्ह x डायरेक्शन ला किंवा पॉझिटिव्ह x एक्सिस वर हा पुढे पुढे असं प्रोपगेट होत जाणारा हा वेव्ह आहे। हा जर वेव्ह असं सतत पुढे असेल आणि हा एखाद्या ऑब्स्टॅकलवर अजून पाठीमागे फिरत नाही म्हणजे तो कंटिन्युअसली पुढे 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 चाललेला आहे। Such type of wave is called as progressive wave. Progressive या शब्दाचा अर्थ असा होतो की पुढे पुढे जाणारा, अशा प्रकारे हा पुढे पुढे जाणारा प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे। इथं मी ही डायग्राम दाखवलेली आहे। डायग्राम वेव्ह ऑन अ स्ट्रिंग आहे किंवा वेव्हज ऑन द वॉटर सरफेस, रिपल जे आहेत ना ते आहे। तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये 2 प्रकारचे वेव्ह असतात, ट्रान्सव्हर्स वेव्ह पण असू शकतो, लॉन्जिट्युडिनल पण वेव्ह असू शकतो। आपण त्याच्या प्रॉपर्टी या ठिकाणी स्टडी करायचे। बोर्ड एक्झामला कदाचित स्टेट प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह असा प्रश्न येऊ शकतो किंवा ही जे प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीवर बेस एखादा एमसीक्यू येऊ शकतो, सीईटीला याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो। प्रोग्रेसिव्ह वेव्ह नंतर आपण नंतरचं या टॉपिक मध्ये स्टेशनरी वेव्ह हा एक पॉइंट अभ्यास करायचा आहे। बोर्ड एक्झामला प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह यांच्यातला डिफरन्स पण विचारला शकतो। त्या दृष्टीने हे जे प्रॉपर्टीज आहेत ते प्रॉपर्टीज समजणं महत्त्वाचे आहे। तर बघूया आपण व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह। तर याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी अशी म्हटली आहे, ऑल द पार्टिकल्स ऑफ मीडियम इन विच दिस वेव्ह प्रोपगेट्स, ऑल पार्टिकल्स ऑफ मीडियम perform
simple harmonic motion of same period and same amplitude. हे आहे अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. ज्या मीडियम मध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्ह प्रोपगेट होत असतो त्या मीडियम मधल्या सगळे जे पार्टिकल्स आहेत ते सगळे पार्टिकल ऑल पार्टिकल्स हा देखील शब्द महत्त्वाचा आहे. परफॉर्म कोणता मोशन बरोबर सिंपल हार्मोनिक मोशन बरोबर होतो. सेम पिरियड त्या सगळ्यांचा पिरियड सेम असतो आणि सेम एम्प्लिट्यूड असतो. तुम्हाला सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे माहित आहे. सपोज हे जे मीडियम आहे त्या मीडियम मध्ये असे अनेक पार्टिकल नी बनला हा मीडियम आहे. ज्यावेळी याच्यामध्ये वेव्ह प्रोपगेट होईल या पॉइंटला वेव्ह ज्यावेळी येणार तर हा पार्टिकल काय करतो बरं असं अप अँड डाऊन किंवा असा इन द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन आपण थोडंसं काय करूया हे असंच त्यांना ट्रान्सव्हर्स वेव्ह समजतोय मी. हा पार्टिकल ज्यावेळी तो येणार त्या ठिकाणी तो सिंपल हार्मोनिक इथून असं वर जाणार. जसं जसं वर जाईल तसं त्याचं वेग कमी कमी होत जातो. इथं त्याचं वेग 0 होतो परत मागे फिरतो. जसं सिंपल पेंडुलमचं मोशन असतं त्या प्रकारे इथला पार्टिकल ऑर्बिटल्स होईल आणि हा पार्टिकल ऑर्बिटल आला की पुढचा पार्टिकल मग त्याच्यापुढे सगळेच पार्टिकल या मध्ये ऑल पार्टिकल्स. कारण काही वेळ असेल की त्याच्यामध्ये काही पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत नाही. तिथं मात्र सगळे पार्टिकल्स सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात. आणखी काय महत्त्वाचं आहे बरं याचा जो पिरियड आहे म्हणजे हा पार्टिकल जरी इथं जाणार परत खाली येणार दुसऱ्या बाजूला जाणार आणि मध्ये येणार याला म्हणतो आपण एक ऑसिलेशन. त्या एका ऑसिलेशन साठी लागणारा जो वेळ आहे त्याला म्हणतो आपण पिरियड. हा पिरियड सगळ्या पार्टिकल साठी समान असणार आहे. याला जितका वेळ लागला एक ऑसिलेशन कमीला इथल्या पुढच्या पार्टिकलला देखील तेवढाच वेळ लागतो. म्हणजे सगळ्यांचं पिरियड सेम आहे आणि सेम एम्प्लिट्यूड म्हणजे हा पार्टिकल मीन पोझिशन पासून मॅक्सिमम किती डिस्टन्स जातो तेवढंच डिस्टन्स बाकीचे पार्टिकल पण जात असतात. म्हणजे हे पण वर्ड महत्त्वाचं आहे. मोशन कोणता म्हणून बघतो सिंपल हार्मोनिक मोशन. त्याचबरोबर त्या सगळ्या पार्टिकलचा पिरियड सेम असतो आणि एम्प्लिट्यूड देखील सेम असतो. दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह. पहिली प्रॉपर्टी संबंधी असेल तर आपण दुसऱ्या प्रॉपर्टीकडे जाऊया. 2 नंबरची प्रॉपर्टी काय सांगते अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी ही पण फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. याच्यामध्ये फेज असतो फेज म्हणजे काय बरं स्टेट ऑफ ऑसिलेशन. फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल म्हणजे थोडक्यात प्रत्येक पार्टिकलचा फेज हा वेगवेगळा असेल. मी तुम्हाला समजण्यासाठी इथे एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह थोडीशी डायग्राम मी एक्सप्लेन करतोय. तर सपोज एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह एका मीडियम मध्ये जनरेट झालाय. आपण वेव्ह असतो हा वेव्ह इकडे चाललाय पण या मीडियमचे पार्टिकल त्याच ठिकाणी अप अँड डाऊन किंवा पुढे पार्टिकल असं काय करतो फायबर असतात. आपण ते ट्रान्सव्हर्स वेव्ह समजूया की अप अँड डाऊन फायबर असतात. जर तुम्ही इथला पार्टिकल घेतला ए पार्टिकल हा मीन पोझिशन आहे. याचं जे स्टेट ऑफ ऑसिलेशन आहे तो कसा आहे बघा इथं मीन पोझिशन तो काय करतो वर जाईल किंवा खाली जाईल. हा जो पार्टिकल आहे बी पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशन आहे. याचं स्टेट पासून इथून आता खाली येणार हा इथून असं वर जाईल. इथला पार्टिकल याचं स्टेट ऑफ ऑसिलेशन वेगळा आहे. इथला पार्टिकल घेतला आपण मीन पोझिशनला ए पण मीन पोझिशनला सी पण सी मीन पोझिशन पासून खाली जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक इथला पार्टिकल मधला घेतला तर त्याचं स्टेट ऑफ ऑसिलेशन इथला पार्टिकल प्रत्येक पार्टिकलचं स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजेच फेज काय बरं वेगवेगळा आहे. एकसारखाच पार्टिकल असणार नाही. हा पार्टिकल वर चाललाय तर पूर्ण वेव्ह मध्ये असं इथून वर जाणारा पार्टिकल तुम्हाला कुठेही दिसणार नाही. ह्या वेव्ह मध्ये दिसेल. हा पुढचा पॉइंट आहे हा दुसऱ्या वेव्ह मध्ये दिसेल. म्हणजेच काय म्हणतो मी फेज
चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल किंवा प्रत्येक पार्टिकलचा फेज काय असतो वेगवेगळा असतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे काय इम्पॉर्टंट आहे कारण हे प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये फेज चेंजेस पार्टिकल टू पार्टिकल आहे. ज्यावेळी आपण स्टेशनरी वेव्ह बघणार त्याच्यामध्ये मात्र फेज हा पार्टिकल टू पार्टिकल चेंज होत नाही, तर लूप टू लूप चेंज होतो. त्यावेळी आपण डिस्कस करणार आहे. पण त्यासाठी हे फेज समजणं किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्ह मधला फेज कसा चेंज होतो हे समजणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी प्रॉपर्टी. त्यानंतर बघूया आपण तिसरी प्रॉपर्टी काय सांगितली आहे. नंबर 3, when the particle is at extreme position it momentarily stops. म्हणजे काय हा वेव्ह दाखवलाय. हा जो पॉइंट आहे अप्पर मोस्ट इथला पार्टिकलचा डिस्प्लेसमेंट होणार इथं आला. या पार्टिकल इथं जेव्हा येणार मीन पोझिशन पासून जसं जसं हा पार्टिकल ऑसिलेशन करत करत या एक्स्ट्रीम पोझिशनला येतो त्यावेळी त्याचं त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी या ठिकाणी 0 होते आणि लगेच तो काय होतो क्विकली डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह आला. म्हणजे तो मोमेंटरीली स्टॉप होतो. इथून त्याचं स्पीड वाढत 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 होतं. या ठिकाणी सॉरी इथून त्याचं स्पीड कमी 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 होतं. ज्यावेळी तो एक्स्ट्रीम पोझिशनला त्यावेळी त्याचं स्पीड काय होतं तर 0 होतो आणि लगेच तो खाली यायला सुरुवात होतो. म्हणजेच या ठिकाणी तो मोमेंटरीली स्टॉप होतो. ही जरी तिसरी प्रॉपर्टी. म्हणजेच मला काय म्हणते the velocity of the particle at extreme position is equal to 0. त्यानंतर आपण चौथी प्रॉपर्टी बघूया. आता 4 नंबरच्या प्रॉपर्टी मध्ये असं सांगितलं आहे की velocity of the particle at mean position. इथं पार्टिकल आहे mean position ला. हा पण पार्टिकल mean position ला आहे. इथं पण पार्टिकल mean position ला आहे. ज्यावेळी पार्टिकल mean position ला असतो त्यावेळी त्याची जी velocity असते ती velocity maximum velocity. The particle at mean position has maximum velocity. तर सगळ्यात जास्त इथून तो खाली चालला की परत त्याचं वेग कमी 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 होत जातं आणि एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणजे हा डाऊनवर्ड एक्स्ट्रीम राहील त्या ठिकाणी त्याचं स्पीड काय होणार 0. लक्षात आलं का बघा. त्यानंतर now we are going to see what is the fifth property. ही पण प्रॉपर्टी अतिशय महत्त्वाची आहे. हे बघा प्रोग्रेसिव्ह वेव्ह हा काय करतो मीडियम मधून प्रोग्रेस करतो. मग याला काहीतरी व्हेलॉसिटी असते. व्हेलॉसिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह depends on elastic properties of medium. आता इलॅस्टिक प्रॉपर्टीज म्हणजे काय तर आपल्याला माहित आहे इलॅस्टिक या टॉपिक मध्ये आपण एंग्स मॉड्युलस हा कॉन्स्टंट माहित आहे. बल्क मॉड्युलस बघितला आहे आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी बघितला आहे. तर एखाद्या मीडियम मधून जाणारा जो प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे त्या प्रोग्रेसिव्ह वेव्हची व्हेलॉसिटी या इलॅस्टिक कॉन्स्टंट्स वर अवलंबून असते. फॉर एक्झाम्पल ट्रान्सव्हर्स वेव्ह घेतला तर ट्रान्सव्हर्स वेव्हची व्हेलॉसिटी थ्रू अ रॉड घेतला तर त्याचा फॉर्म्युला असा आहे. आपण नंतर सीईटीच्या डिस्कशन मध्ये घेतलाय. व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह थ्रू अ रॉड इज गिवन बाय y upon rho where y is the Young's modulus म्हणजेच इलॅस्टिक कॉन्स्टंट्स वर अवलंबून असते. समजलं. तसंच वेगवेगळ्या मीडियम मध्ये वेगळा जर आपण हा रॉड घेतला त्याच्याऐवजी आपण सॉलिड म्हणजे दुसरा जर गॅसेस वगैरे घेतला तर आपला इटा किंवा के या प्रॉपर्टीचा उपयोग होतो. त्यानंतर 6th प्रॉपर्टी असं दिलाय. आता वेव्ह आहे आपल्याला माहित आहे वेव्ह इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ
एनर्जी, म्हणजे वेव्ह मधून एनर्जी ट्रान्समिट होते, तसं प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रान्समिट एनर्जी थ्रू द मीडियम. थ्रू मीडियम म्हणजे ज्या मीडियम मध्ये हा प्रोपोगेट होईल त्या मीडियम मध्ये तो काय करतो, एनर्जी ट्रान्समिट करलेला असतो. हा प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, प्रोग्रेसिव्ह एनर्जी ट्रान्समिट करतो. आणखीन एक वेव्ह आहे स्टेशनरी वेव्ह, त्याच्यामधून एनर्जी ट्रान्समिट होत नाही. ही झाली 6th प्रॉपर्टी. 7th प्रॉपर्टी काय आता तेव्हा आपल्याला मी आधी सांगितलं की प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये दोन प्रकारचे आहेत. एक आहे ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह. हा जो ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह आहे तर ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल ओनली थ्रू सॉलिड्स. हा फक्त सॉलिड मधून जाऊ शकतो. इट डज नॉट ट्रॅव्हल थ्रू गॅसेस अँड लिक्विड्स. हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण याच्यावर एमसीक्यू मध्ये देखील एखादा प्रश्न येऊ शकतो. ट्रान्सव्हर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल ओनली थ्रू सॉलिड्स. हा फक्त सॉलिड मधून जातो, म्हणजेच हा फक्त अशा मीडियम मधून जाऊ शकतो ज्याला इलॅस्टिसिटी ऑफ शेप आहे किंवा फॉर प्रोपगेशन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. या लक्षात घ्या, फॉर प्रोपगेशन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह मीडियम शुड possess इलॅस्टिसिटी ऑफ शेप. आणि इलॅस्टिसिटी ऑफ शेप म्हणजे त्याला शेप असणं आवश्यक आहे आणि शेप आहे फक्त सॉलिड्स नसतं, म्हणून हा फक्त सॉलिड मिळू शकतो. आणि इलॅस्टिसिटी ऑफ शेप म्हणजे त्याला मॉड्यूलस ऑफ रिजिडिटी म्हणजेच इटा. त्या मीडियमला इलॅस्टिसिटी ऑफ रिजिडिटी असणं आवश्यक आहे, म्हणजेच मीडियम शुड possess इटा किंवा त्या मीडियम शुड possess इलॅस्टिसिटी ऑफ रिजिडिटी. हा प्रश्न येऊ शकतो बघा तुम्हाला एमसीक्यू मध्ये. फॉर प्रोपगेशन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह द मीडियम शुड possess डॉट 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 इलॅस्टिसिटी ऑफ शेप, इलॅस्टिसिटी ऑफ व्हॅल्यू किंवा वर्क मॉड्युलस किंवा इट मस्ट रिक्वायर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा अशा प्रकारचा प्रश्न हा प्रॉपर्टीवर येऊ शकतो. किंवा ट्रान्सव्हर्स वेव्हचं कॅन ट्रॅव्हल थ्रू ऑप्शन मध्ये असेल ऑल सॉलिड लिक्विड गॅसेस, ओनली सॉलिड्स, ओनली लिक्विड्स, थ्रू व्हॅक्यूम लाईक दॅट असा प्रश्न येऊ शकतो. तर हे लक्षात घ्या, ट्रान्सव्हर्स वेव्ह हे फक्त सॉलिड मधून जाऊ शकतात. याला फक्त एक अपवाद आहे ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. हे जर असं आपण बाजूला ठेवलं, हा अपवाद आहे. सरफेस मधून जाऊ शकतात लिक्विडच्या, आपण लिक्विड मधून जाऊ शकत नाही. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. आणि त्यानंतर 8वी प्रॉपर्टी अशी आहे, मी तुम्हाला दुसरा सांगला. याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये दोन प्रकारचे वेव्ह आहेत. एक आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह, त्याचा प्रयोग आपण त्यात असतो लॉन्जिट्युडिनल वेव्ह. तेव्हा लॉन्जिट्युडिनल वेव्हज म्हणजे लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्हज कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स. हे मात्र सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस या तिन्ही मीडियम मधून जाऊ शकतात. आणि आपल्याला जसं माहित आहे की एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे मेकॅनिकल वेव्ह बद्दल बोलते. कुठलाही मेकॅनिकल वेव्ह व्हॅक्यूम मधून जाऊ शकत नाही. हे सॉलिड. लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे सॉलिड, सॉलिड मधून जाऊ शकतात, लिक्विड मधून जाऊ शकतात, गॅसेस मधून जाऊ शकतात. लक्षात घ्या बघा, म्हणजेच काय बघा, फॉर प्रोपगेशन ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. बघा हे जे लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे यांना प्रोपगेशन साठी त्या मीडियमला इलॅस्टिसिटी ऑफ व्हॅल्यू असणं आवश्यक आहे. हे पण महत्त्वाचं आहे. इलॅस्टिसिटी
ऑफ व्हॅल्यू ही प्रॉपर्टी त्या मीडियमला असणं आवश्यक आहे. म्हणजेच थोडक्यात त्या मीडियमला व्हॅल्यूम असायला पाहिजे. व्हॅल्यूम सॉलिडला पण असतो, लिक्विडला पण असतो, गॅसेसला पण असतो. म्हणूनच लॉन्जिट्युडिनल वेव्ह आपण जनरली लॉन्जिट्युडिनल वेव्हचं एक एक्झाम्पल म्हणजे साऊंड वेव्ह. हे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस म्हणून जाऊ शकतात. आणि इलॅस्टिसिटी ऑफ व्हॅल्यूम असणं त्या मीडियमला गरजेचं आहे. आणि इलॅस्टिसिटी ऑफ व्हॅल्यूम म्हणजेच कोणतं कॉन्स्टंट असावे त्याला, तर इलॅस्टिक कॉन्स्टंट बल्क मॉड्युलस असणं आवश्यक आहे. हा पण महत्त्वाचा काय बरं पॉइंट आहे. फॉर द प्रोपगेशन ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह द मीडियम शुड possess elasticity of value or that medium should possess bulk modulus. MCQ मध्ये हा प्रश्न येऊ शकतो. फॉर प्रोपगेशन ऑफ साऊंड वेव्ह असं म्हणतील किंवा फॉर प्रोपगेशन ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह that medium should possess dot 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 type of velocity, value velocity, किंवा that must possess bulk modulus of the or bulk modulus of velocity. Okay, these are the properties of the progressive wave.